रेस्टॉरंट इंडस्ट्री एक बेसिकली फार ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. बरोबर. पण ते ग्लॅमर क्रिएट करण्यासाठी जे लागतं ते बऱ्याचशा लोकांमध्ये नसतं. त्याचा तुमचा रिपल इफेक्ट किती आहे आता. आणि ओपनिंगला अनफॉर्च्युनेटली काय होतं, जे काही कोणी लोक येतात ना ते परत कधीच तुमच्याकडे येऊन धंदा असतात. एक्झॅक्टली. जेव्हा घरचे तुमच्यावर संशय घ्यायला लागतात ना, अरे करतोय काय तू, का तो म्हणजे माणूस खच्ची होऊन जातो. ज्या दिवशी तुमचा मोरीवाला येणार नाही, तुमच्या भांडी धुण्यासाठी कोणीच तुम्हाला मदत नाही करणार. झोमॅटो आणि स्विगी म्हणले की मला ते फक्त एक गाणं वाजतं, मोये मोये. हॉटेल इंडस्ट्री ही पॅशनेट लोकांसाठीच आहे. ओके. तुम्हाला जर का पॅशन नाही इंडस्ट्री बद्दल तर तुम्ही इंडस्ट्री मध्ये पडू नका. प्रसाद दादा कसे आहात? मस्त. तू सांग. मी पण मजेत. बरेच दिवसांनी. येस, आपण भरपूर दिवस झाले ट्राय करतोय आणि आज फायनली आपण शूट करतोय. येस. पण मला असं वाटतं की शेवट जरी झाला तरी आपण व्हॅल्यू ऑफ कॉन्टेंट डिलिव्हर करू नक्कीच. 100% तोच प्रयत्न असेल. तर सगळ्यात आधी आम्हाला तुमचं बॅकग्राऊंड ऐकायला आवडेल की तुम्ही काय करतात. माझं एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मी जॉब करायचो. माझं करिअरची स्टार्ट झाली ग्रॅज्युएशन नंतर JW मॅरियटमध्ये बॉम्बेच्या. तिकडनं मग मला अपॉर्च्युनिटी मिळाली की मी लंडनला गेलो. ओके. लंडनमध्ये 1-1.5 वर्ष होतो कामाला, मॅरियट्समध्येच होतो. तिकडनं परत इंडियात आलो 2009 मध्ये. रिसेशन हिट झालं होतं तेव्हा इकडे आलो आणि मग इकडे काही महिने मी म्हणजे परत जायचा प्रयत्न चालू होता. पण रिसेशनच इतकं बेकार झालं होतं त्यावेळेस की परत जाण्याचा स्कोप नव्हता. ओके. मग नंतर 1-2 संध्या आल्या होत्या. पण मग घरी पुण्यात जे राहण्याची मजा आहे ती कुठेच नाही. सो मी प्युअर प्रॉपर पुणेकर आहे. पेठेत राहिलेला मुलगा आहे मी. त्यामुळे परत जाण्याची इच्छा झाली नाही आणि मग इकडेच फार चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळायला लागल्या. ओके. मग पुढे काय, मग तेव्हा एक अपॉर्च्युनिटी आली होती ऑफकोर्स इन्व्हेस्टर बरोबरच. मी त्यावेळेस 2014 मध्ये एक कॅफे चालू केलं होतं लोकॅल नावाने. ते माझं सर्वात पहिलं व्हेंचर होतं इंडिपेंडेंटली. ऑफकोर्स पार्टनर आणि काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टर फॅक्टर असतोच. सो ते एक काय म्हणतात त्याला फिटनेस इंडस्ट्री आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीचं ते मर्जर होतं. म्हणजे हेल्थ फूड कॅफे होतं ते. लो कॅल. लो कॅलरीचं ते हे केलं. द गिल्ट फ्री इट्स म्हणून असं त्याची टॅगलाईन होती. सो खूप छान प्रसिद्ध झालं होतं ते. औंधमध्ये होतं. पण मग वर्षभराने थोडेसे काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टर्स बरोबर मिसमॅनेजमेंट म्हणता येईल. तेव्हा धंद्याची अक्कल नव्हती. त्यामुळे मराठी माणूस नोकरी केलेली होती आणि धंदा कसा करतात किंवा धंदा कसा वाढवायचा, बिझनेस व्हायचा, पण त्याचे बाकीचे डायनॅमिक्स समजले नव्हते. ओके. बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या पटल्या नाहीत एथिकली मला. आणि मग त्या विषयावर मी म्हणजे ते हँडओव्हर केलं आणि आय मूव्ड आउट. मग तिकडनं त्या फेजमध्ये माझी ओळख झाली कुणाल मस्केंशी. येस. कुणाल मस्के एक फार मोठे रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. आणि लोकलच्या आधी सुद्धा मी असं छोटी मोठी कन्सल्टन्सी करायचो. कारण मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जरी असलो असेल तरी रेस्टॉरंटचा टच नव्हता सोडला. कारण मित्राला रेस्टॉरंट ओपन करायचं, मग त्याला काहीतरी थोडंफार हेल्प करा. मग एक कोथरूडमध्ये एक छोटं रेस्टॉरंट केलं होतं. सो मी रेस्टॉरंट असं करत होतो साईड बाय साईड. कारण तुमचं कोरच ते होतं ना. कारण की माझं कोर होतं आणि मला फक्त एक गोष्टीवर मला थांबायला कधीच आवडत नव्हतं. मी त्यावेळेस 2-3 गोष्टी पॅरलली चालू ठेवलेल्या होत्या. ओके. नेटवर्किंग पण करायचो, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जॉब पण करायचो, रेस्टॉरंट कन्सल्टिंग पण करायचो. कम्प्लीट वर्कहॉलिक. म्हणजे काम खूप आवडायचं आणि हे जीन्स माझ्या आईकडनं येतं मला. ओके. सो ते झालं आणि मग कुणाल मस्केंशी ओळख झाली. मग कुणाल मस्केंचे भरपूर रेस्टॉरंट होते आणि मग त्यावेळेस त्यांना त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फिटनेस फूड करायचं होतं चालू. आणि लोकल माझं फिटनेस फूड म्हणजे हेल्थ फूड कॅटेगरीमध्ये केलं होतं आपण रेस्टॉरंट. मग त्यावेळेस तशी ओळख झाली.
ओळख झाली एका वेगळ्या कारणासाठी, पण मग त्याच्यानंतर असोसिएशन इतकं छान झालं त्यांच्याबरोबर की मग त्यांचे सगळे रेस्टॉरंट प्रोजेक्ट्स किंवा त्यांचे जे काही एक्सपॅन्शनचे प्लॅन्स होते ते सगळे काही आपण एक्झिक्यूट केले. अरे वा. आणि दॅट वॉज अ बिग ब्रेक. एक्सपोजर खूप छान मिळालं. मग तिकडनं देर इज नो लुकिंग बॅक. मग आता प्राऊडली आय से ऑलमोस्ट 40-45 रेस्टॉरंट ब्रँड आपण एस्टॅब्लिश केले आहेत पुण्यामध्ये. मेजॉरिटी ऑफ देम आर अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंट्स. आणि विथ गॉड्स ग्रेस आता म्हणजे कामाची कमी नाही आणि काम येतच आहे. आणि यावर्षी मला असं फिलिंग आहे की मला जास्ती नाही म्हणायला लागणार आहे रादर दॅन हो म्हणायचं. नाहीतर आधी कसं होतं की काम पाहिजे, पैसे पाहिजे, तो ऑलवेज स्ट्रगल असतो. पण आता देवाच्या कृपेने ते त्या पोझिशनला आलोय आपण की आता आपण चूज करू शकतो की कुठल्या क्लायंट बरोबर काम करावं, कुठल्या क्लायंट बरोबर नाही करावं. आपल्याला पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं. नाहीतर परत तेच विकण्यात पॉईंट नाही. सो मार्केटमध्ये काही ना काहीतरी नवीन देण्याची ही सारखी आपली काय म्हणतात त्याला जिद्द आणि प्रयत्न असतो. टीम आपली खूप छान झालेली आहे आता. सो त्याच्यानंतर मग कुणाल मस्किन बरोबर करिअर कन्सल्टन्सीचं एकदम बूम मध्ये सुरुवात झाली. मग आम्ही एकत्र पण बरेचसे प्रोजेक्ट्स केले. फ्रॉम बिंग अ क्लायंट टू बिकमिंग अ पार्टनर ही जर्नी आहे कुणाल बरोबर. त्यामध्ये अजून बरेचसे लोकांची भेट झाली. तसं एक्सपोनेन्शियल ग्रोथ होत गेली. ओके. आणि मग त्यानंतर मग मी पॅरलली मार्केटिंगचा बिझनेस आहे माझा. ब्रेनस्टॉर्म मीडिया हाऊस म्हणून कंपनी आहे माझी. सो ज्याच्यात आपण सोशल मीडिया, मार्केटिंग, डिजिटल जे काय लागतं किंवा वेबसाईट्स ते सगळ्या गोष्टी करायला लागलो. बायको डिझायनर आहे स्नेहा. सो तिचा स्टुडिओ टेक ओव्हर केला आणि तिकडनं आम्ही युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. ओके. म्हणजे रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्री जे काय लागतात गोष्टी त्या आपण पॅरलली चालू केल्या. आणि आता त्या इंडिपेंडेंट कंपनीज झाल्यात की त्या वेगवेगळ्या क्लायंटलला पूर्णपणे केटर करतात. म्हणजे आता मार्केटिंगची गरज आज सगळ्यांनाच आहे, फक्त रेस्टॉरंट्सच नाही. युनिफॉर्मची गरज आज सलून पासून ते हॉस्पिटलपर्यंत सगळ्यांना युनिफॉर्मची गरज आहे. सो ते सुद्धा चालू केलं. सो अशा गोष्टी केल्यात की ज्याचं काही मला काही घेणं देणं पण नव्हतं, पण ते होत गेलं. करायची जिद्द होती. मग त्यातलं सब्जेक्ट नॉलेज थोडंसं वाढवलं. त्यात अजून आपण आत घुसलो, थोडंसं टेक्निकॅलिटी शिकलो आणि मग ते पण चालू केलं. ओके. सो तसं तर मग आता एकंदर तुम्ही बऱ्याच फील्डमध्ये काम करताय, की जसं मार्केटिंग पण झालं, त्याच्यानंतर हॉटेल कन्सल्टंट पण झालं. मग मला एक विचारायचं समजा की तुम्ही सांगितलं की तुम्ही कुणाल मस्किन सोबत आता कंटिन्युअसली पार्टनरशिप मध्ये आहात समजा. बरोबर. हा, तर लोकांचे जे पार्टनरशिप असतात समजा ते बऱ्याच वेळेस टिकत नाही. बरोबर. मग याच्यामध्ये काय लॉजिक वाटतं तुम्हाला की कुठली गोष्ट केली पाहिजे आणि कुठली गोष्ट नाही केली पाहिजे? आता पार्टनरशिपचा जर का विषय असेल तर माझ्याही बऱ्याचशा पार्टनरशिप्स झाल्या आहेत आणि त्या डिझॉल्व्ह पण झालेल्या आहेत. कारणं भरपूर असतात. पार्टनरशिप्स काही एकदम कटू पद्धतीने तुटतात, काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण डिझॉल्व्ह करतो आणि काही टिकतात. सो कारण काय आहे ते पार्टनरशिप टिकवण्याचं? आता माझा एक मित्र आहे, त्याची पार्टनरशिप म्हणजे ऑलमोस्ट एक आता 12-13 वर्ष झाले एकदम सक्सेसफुल पार्टनरशिप आहे त्यांची. ओके. सो इट इज ऑल अबाउट दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि दोघांचे इगोज हे कसे मेंटेन करतो आपण, रिस्पेक्ट कसा मेंटेन करतो एकमेकांबद्दल आणि रोल तुम्ही कसा डिफाईन करता. पार्टनरशिपमध्ये सर्वात मोठा लर्निंग जो आहे माझा तो की आपण एकमेकांचा रोल हा डिफाईन करणं फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे आता सुद्धा करंटली माझे बाकीचे अजून व्यवसाय आहेत ते मी मेन्शन नाही करू शकत. तिकडे माझे पार्टनर आहेत, आमचा इंटरनॅशनल बिझनेस आहे. सो तिकडे त्यांचा रोल डिफाईन्ड आहे, माझा रोल डिफाईन्ड आहे. बरोबर. सो तो कॉन्फ्लिक्ट होत नाही. आर्ग्युमेंट्स भरपूर होतात, पण आर्ग्युमेंट्स फक्त बिझनेसच्या बेटरमेंटसाठीच होतात. टेबलवर आर्ग्युमेंट झाले की आम्ही डिनरला जातो. बरोबर. सो तसं आहे, पण बिझनेससाठी आम्ही एकमेकांशी भांडतो. बरोबर. सो तुमचं अंडरस्टँडिंग आणि मॅच्युरिटी काय आहे त्यावर सगळं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं इंटिग्रिटी किती आहे, तुमची नियत काय होते. बरोबर. पैसा नसतो तेव्हा तुमची नियत काय असते, तेव्हा खरं कॅरेक्टर दिसायला लागतं लोकांचं. आणि त्यावेळेस जेव्हा ते खरं कॅरेक्टर कळतं मग त्यावेळेस आपण ते दुरून डोंगर साजरे म्हणतो ना आपण, कोपऱ्यापासून नमस्कार आणि बाजूला, ग्रेसफुली वी स्टेप आउट.
ओके, तर याच्यातून मला 2-4 गोष्टी कळाल्यात. पहिली गोष्ट म्हणजे की एकमेकांच्या रोल्समध्ये हस्तक्षेप नाही करायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ऍड ऑन करा. ओके, तुम्ही एकमेकांना कमी नका लेखू की मी हे करतोय म्हणून मी श्रेष्ठ आणि तू हे करतोस म्हणून तू श्रेष्ठ नाहीस, किंवा माझा रोल तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, किंवा ऑर विजवी. हो ना. सो त्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंगवर सगळा खेळ आहे पूर्णपणे. आणि तुम्ही किती क्लिअर राहता तुमचे ऍट द एंड ऑफ द डे जे एथिक्स आपण जे म्हणतो ना, ते फार महत्वाचे असतात कुठल्याही व्यवसायात. बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नियत साफ असली पाहिजे. येस. आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही ऍज अ हॉटेल कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर त्याचं एक्झॅक्टली काम काय असतं, म्हणजे तो काम काय करतो? सो आता मी फक्त रेस्टॉरंट कन्सल्टंटच नाही, तर मी रेस्टॉरंटचा ओनर देखील आहे. हो. पण एकंदरीत आन्सर करायचं क्वेश्चन तर कन्सल्टन्सीचं काम काय. सो कन्सल्टन्सी माझ्या कंपनीमध्ये कन्सल्टन्सी आपण पिन टू पेपर कन्सल्टन्सी देतो. म्हणजे आज तुम्हाला जर का एक रेस्टॉरंट ओपन करायचं आहे, तुम्ही आमच्याकडे येता, मग आम्ही तुमच्यासाठी जागा बघतो, जागा शोधतो. आधी तर तुमचं काउन्सिलिंग होतं, तुमचं प्रोफायलिंग होतं, तुम्हाला बजेट काय आहे. सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न असतो की बजेट किती आहे. बरोबर. कारण की त्या पद्धतीने मग आपण जागा शोधतो. मग जागा शोधून त्या एरियामध्ये आपण काय पद्धतीचं रेस्टॉरंट किंवा QSR, फाईन डाईन, बार काय चालू करायचं आहे त्याचा स्टडी करतो. ओके, तेवढं बजेटमध्ये. तेवढं जर का बजेट नसेल मग आपण वेगळ्या पद्धतीने रेकमेंडेशन्स करतो. आणि जागा शोधल्यानंतर मग तिकडची कॉन्सेप्ट डिफाईन करायची. मग कॉन्सेप्ट डिफाईन झाल्यानंतर सगळं आपण डिझायनिंग करतो. मग डिझायनिंग मध्ये इंटिरियरचे इनपुट्स असतात बरेचसे महत्वाचे. त्याच्यानंतर आपण त्या कॉन्सेप्ट प्रमाणे आपण फूड डेव्हलपमेंट करतो, बार डेव्हलपमेंट करतो. मग त्याच्या पद्धतीने आपण ते एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या क्वालिटीचे लोक लागतात, ज्याला टॅलेंट मार्केटिंग म्हणतो आपण, त्या लोकांना आपण हायर करतो. आमची इंटरनल कोर टीम असतेच, पण त्या प्रोजेक्ट चालवण्यासाठी आपण त्या पर्टिक्युलर स्पेशालिटीसाठी आपण त्या पद्धतीचे लोक हायर करतो. मग त्यांना ट्रेनिंग करणं, मेन्यू डिझाईन करणं, मेन्यू प्लॅनिंग करणं, त्याचं एक्झिक्युशन, मग सॉफ्ट लॉन्च, मग मेन लॉन्च, पोस्ट लॉन्च सपोर्ट असतो, आणि मग त्याच्यानंतर मॅनेजमेंट असतं. सो आम्ही कन्सल्टन्सीमध्ये 2 पद्धतीने काम करतो. एक असतं प्रोजेक्ट कन्सल्टन्सी, की आम्ही रेस्टॉरंट ओपन करून पूर्ण सगळं तुम्हाला हँडओव्हर करतो. आणि दुसरा पार्ट असतो की ते चालवण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो. पण ते फार आम्ही कमी प्रोजेक्ट्स बरोबरच करतो, कारण की समोरचा क्लायंट कसा आहे, काय आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करूनच आपण मग त्याच्यावर पुढे कंटिन्यू करायचं मॅनेजमेंट सर्व्हिसेस का नाही हे आपण डिसिजन घेतो, किंवा आपण पूर्णपणे एस्टॅब्लिश करून त्यांना हँडओव्हर करतो प्रोजेक्ट, आणि मग ते त्यांचं चालवतात. मग मध्ये कधी काही गरज पडली, काही अपग्रेडेशनची गरज पडली, तर मग परत आपण कनेक्ट होतो. तेवढ्या पुरतं आपण त्यांना ओव्हरऑल करून देतो सगळं, आणि मग परत आपण एक्झिट करतो. सो त्या पद्धतीने पण करतो आपण. म्हणजे कुठलंही हॉटेल जर एखाद्याला सुरू करायचं असलं तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत समजा सगळं काही आलं त्याच्यामध्ये, की बजेट आलं, त्याच्यानंतर मेन्यू डिसाईड करणं झालं, त्याच्यानंतर ओपनिंग वगैरे सगळं, ब्रँडिंग, डिझायनिंग, मार्केटिंग, सेल्स स्ट्रॅटेजीज, A to Z सगळं करतो आपण. म्हणजे याचाच मला तुम्हाला आता काही आपण म्हणतो ना की हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत, कारण तुमचा जो अनुभव आहे तो चांगला दिसतोय मला याच्यामध्ये. सगळ्यात पहिला एक बेसिक क्वेश्चन आहे की आपण पाहतो की अनेक लोक हौशेने हॉटेल सुरू करतात, परंतु त्यातले बरेच हॉटेल्स जे असतात ते पहिल्या वर्षी बंद पडतात समजा. तर मग मला एक विचारायचं आहे की समजा एखाद्याला जर हॉटेल सुरू करायचं असेल तर त्याचा माइंडसेट कसा असला पाहिजे, की समजा कुठल्या गोष्टींचा त्याने विचार केलाच पाहिजे आधी, की त्याला त्या गोष्टी लक्षात आधीच त्याने ठेवायला पाहिजे की काय करायचंय काय नाही करायचं. समजा प्रश्न फार महत्वाचा आहे हा. माइंडसेटचा जो प्रश्न असतो हा मी प्रत्येकाला जेव्हा भेटतो तेव्हा माझा पहिला प्रश्न तो असतो की तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये का एंटर करताय. मी त्यांना पहिल्यांदा पूर्ण सगळे नेगेटिव्ह पॉइंट सांगतो की ही मनी बर्न इंडस्ट्री आहे, ह्याच्यात भीती ही खूप मोठी गोष्ट असते. त्यानंतर तुमचा इगो, त्याच्यानंतर तुमचं विजन काय आहे, तुम्ही हॉबी म्हणून करताय का तुम्हाला फॅन्सी दिसतंय म्हणून करताय.
रेस्टॉरंट इंडस्ट्री एक बेसिकली फार ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. बरोबर. पण ते ग्लॅमर क्रिएट करण्यासाठी जे लागतं ते बऱ्याचशा लोकांमध्ये नसतं. म्हणजे छोटस उदाहरण सांगतो मी, इगो जो म्हणतो आपण, बरोबर, की चिकन लिकन म्हणून एक ब्रँड होता US मध्ये, आहे म्हणजे खूप मोठी चेन होती. तर एकदा एक व्यक्ती तिकडे, दुसरा एक मोठा बिझनेसमॅन त्या ह्याच्यातनं पास होत असतो आणि त्याला भूक लागलेली असते. तर पटकन आपण काहीतरी पिकअप करून निघूया. फ्राईड चिकनचा ब्रँड होता. सो तो जातो तिकडे आणि तिकडं त्या ब्रँडचा ओनर, म्हणजे ऑलमोस्ट त्या ब्रँडचे 180 आउटलेट्स वगैरेचा मालक, ओके, तो तिकडे पेपर उचलत असतो, खाली पडलेले सगळे पेपर. आता हा एवढा मोठा बिझनेसमॅन म्हणतो, अरे हा तर एवढा प्रचंड सक्सेसफुल माणूस आहे आणि हा कचरा का उचलतोय त्याच्या दुकानाच्या बाहेरचा. तो क्युरियस होतो आणि तो जातो, त्याला विचारतो, पेपर का उचलतोयस? म्हणतो, का उचलतोय? उचलतोय. म्हणलं, पण तू का उचलतोय? बरोबर आहे. तो म्हणतो की जेव्हा गेस्ट माझ्या ब्रँड किंवा शॉपच्या समोर येणार आहे तेव्हा तो हे नाही बघत आहे की पेपर कोण उचलतंय, तो हेच बघणार आहे की पेपर उचलला जातो आणि ही जागा स्वच्छ आहे. सो हा जो एक छोटासा ऍटिट्यूड चेंज जो असतो तो फार एक महत्वाचा असतो. त्याच्यानंतर तुमची मेंटल टेनॅसिटी किती आहे. व्हॉट इफ इट डझंट वर्क. तुम्ही रस्त्याला लागणार आहात का, किंवा रस्त्यावर येणार आहात का, किंवा त्याच्यानंतर काय, की जर का ही पूर्ण इन्व्हेस्टमेंट फ्लश डाऊन झाली. सो माइंडसेटमध्ये आपण बघायला गेलो तर महत्वाचं म्हणजे जे मी जसं म्हणालो की इगो हा एक फार महत्वाचा पार्ट आहे. तुमचा ऍटिट्यूड काय आहे, तुम्ही काय कारणासाठी तुम्ही एंटर करताय, बरोबर, ती तुमची क्लॅरिटी हवी आहे. त्याच्यानंतर हे एक सांगू इच्छितो मी की फिअर हे कधीच जाणार नाही, पण तुम्ही फिअर, तुमची भीती, ती एक एनर्जी, तुम्ही ती कशा पद्धतीने युटिलाइज करताय तुमच्या स्वतःसाठी, हे महत्वाचं आहे. बरोबर. आता त्याच्यातनं एक फ्रीचा सल्ला देतो की हे तुम्हाला जेवढं वाटतं त्याच्यापेक्षा खूप जास्ती त्रासदायक आहे, खूप जास्ती पेनफुल असणार आहे आणि प्रचंड जास्ती अवघड असणार आहे. तुम्ही ह्या सगळ्यातनं जेव्हा तुम्ही डिसाइड करता आणि वर येता तेव्हा तुमचा मेंटल टेनॅसिटी, या सगळ्यातनं पूर्ण जाण्यासाठी जो तुमचा ऍटिट्यूड पाहिजे, म्हणजे आपण मेंटल टफनेस जो म्हणतो ना, सहनशक्ती जी पाहिजे तुमच्या ऍटिट्यूडची, सायकोलॉजीची, तुम्हाला चालत नसेल तरी पण ते लगे रहो ऍटिट्यूड जो असतो, नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड, तो फार महत्वाचा असतो. ओके, तर तुम्ही दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की समजा पहिली जी गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा वाय क्लिअर करावा लागेल की तुम्हाला कशासाठी करायचंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सहनशक्ती ठेवावी लागेल. प्रॅक्टिकली आपण पाहतो की बऱ्याच वेळेस कुठल्याही हॉटेलच्या सक्सेसमध्ये त्याचं लोकेशन फार मॅटर करतं. मग लोकेशन निवडताना समजा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? लोकेशन निवडताना तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्ही डिफाईन करा. ओके, की तुम्ही सिंगल प्रोडक्ट बिझनेस करणार आहात का, मल्टी क्युझिन करणार आहात का, बार करायचा आहे, बारमध्ये पण कुठल्या कॅटेगरीचा बार करायचा आहे, फॅमिली बार करायचा आहे का, तुम्हाला स्टुडंट सेंट्रिक बार करायचा आहे की रूफटॉप बार करायचा आहे. सो हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही नीट अनालाइज करून, म्हणजे जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते तेव्हाच तुमचं लोकेशन डिफाईन होतं. आता ह्याच्यात दोन गोष्टी असतात. म्हणजे आता जर का तुमचं 400 स्क्वेअर फूटचं दुकान आहे ज्याचं भाडं तुम्हाला 1 लाख रुपये आहे, हे दुकान हाय स्ट्रीटवर आहे, जिथे ऑलरेडी 4 रेस्टॉरंट्स आहेत जे ओके बिझनेस करतात, आणि दुसरं दुकान आहे की थोडंसं आत आहे, 400 स्क्वेअर फूटचंच दुकान आहे, त्याचं भाडं 50,000 रुपये आहे, आणि तिकडे फक्त एकच रेस्टॉरंट आहे ज्याचं तुम्हाला काहीच माहित नाही की तो धंदा करतोय नाही करत आहे, मागे मोठी सोसायटी आहे आणि सो अँड सो फॉर्थ. सो आता तुम्हाला कुठलं प्रोडक्ट तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर अवलंबून असणार की तुम्ही कुठली जागा निवडावी, कारण की दोन्हीही स्पॉट्सची प्लसेस आहेत आणि दोन्हीही स्पॉट्सचे मायनसेस आहेत या बाबतीमध्ये. सो हे कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह आहे की तुम्ही काय पद्धतीचं रेस्टॉरंट करणार आहात, का स्ट्रीट फूड करायचं आहे, का तुम्हाला वडापाव विकायचा आहे, का तुम्हाला चाट विकायचा आहे, हे सगळं स्ट्रीट फूड कॅटेगरी. मग आता स्ट्रीट फूड मध्ये पण तुम्हाला कॅफे फॉर्मॅट पण येतात. आता चाटचं पण व्हेरिएशन्स खूप मोठे झालेले आहेत.
आधी भेळ हे गरिबांचा डिनर असायचा, पण आज ते 200 रुपयाची भेळ नाही परवडत लोकांना, गरिबांना खायला. सो तुम्ही काय कॅटेगरीचं रेस्टॉरंट करणार आहात त्या बेसिसवर तुमचं लोकेशन काय सिलेक्ट करावं ते महत्वाचं असतं. आता त्याच्यात दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट लोकेशन सिलेक्ट करताना, की जर का तुम्ही एखादं लोकेशन फायनल केलं, मग तिकडे तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा पाण्याची सोय आहे का, तिकडे गोष्ट महत्वाची आहे. गॅस तुम्हाला अलाउड आहे का, तुम्हाला जर का आउटडोर स्पेस आहे तर ती तुम्ही लिगली वापरू शकता का, त्याच्यानंतर पार्किंग आहे की नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या महत्वाच्या असतात. सोसायटीचा त्रास जो होतो लोकांना तो फार जास्ती असतो रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये, कारण की बरेचसे लोक, रेस्टॉरंटवाल्यांची पण चूक असते की ते पॅरामीटर्स नीट फॉलो नाही करत, हायजीन मेंटेन करत नाही, त्यामुळे मग सोसायटीना त्रास व्हायला लागतो. सो हे हँड इन ग्लव्स आहे ते, की रेस्टॉरंटवाला बरोबर आणि सोसायटीचे लोक चुकीचे असं कधीच नसतं. तर दोघांची इक्वल चूक असते, दोघांची इक्वल बरोबर पण असतं हे असतं. त्यामुळे तुम्ही लोकेशन सिलेक्ट करताना सर्वात महत्वाचे म्हणजे हे बेसिक रिक्वायरमेंट्स जे असतात, पाईपलाईन, वॉटर सप्लाय, गॅस ठेवण्यासाठी जागा, एक्झॉस्ट काढण्यासाठी जागा, या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघितल्या पाहिजे. ओके. आता नॉर्मल माणसाच्या व्ह्यूने मी आजपर्यंत फक्त मला एवढंच वाटत होतं की लोकेशन सिलेक्ट करताना ते हॉटेल चालेल की नाही हेच महत्वाचं आहे, पण आता तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, की जसं पाणी पण अवेलेबल पाहिजे, गॅस पण तिथे अवेलेबल पाहिजे, सोसायटी व्यवस्थित म्हणजे रूल्स फॉलो केले पाहिजे समजा. बरोबर आहे. ओके. म्हणजे जर का तुम्ही आता काय म्हणतात त्याला लोकेशन सिलेक्ट केलं, आता रेस्टॉरंट चालणार का नाही ह्याची पण कारणं प्रचंड जास्ती असतात. तुम्ही काय म्हणतात त्याला सोलापूरच्या ठिकाणी जर का डिमसम आणि सुशीज ओपन केलं तर कदाचित नाही, ते नक्कीच चालणार नाही. बरोबर. पण तुम्ही एखादं चांगलं फॅन्सी मिसळ पावचं दुकान चालू केलं तर ते डेफिनेटली आवर्जून खातील लोक. बरोबर. पण तुम्ही कोरेगाव पार्क मध्ये जर का पुण्यामध्ये तुम्ही काहीतरी फॅन्सी करायला गेलात, विच इज इंटरनॅशनल काय म्हणतात त्याला लेवलचा क्युझिन बेस्ड आहे किंवा इंटरनॅशनल काही प्रोडक्ट आहे, कॉन्सेप्च्युअल प्रोडक्ट आहे, तर त्याला एक्सेप्टन्स बरोबर असतो. त्यामुळे तुम्हाला मी जसं म्हणलं की मी समोरचं दुकान घेतलं, पण तिकडे घेतल्यानंतर मी विचार करत होते की आता करायचं काय, कारण की जसं मी हे सगळे पॅरामीटर्स चेक केले. मी जसं म्हटलं मी स्वतःसाठी पण कन्सल्टंट म्हणूनच काम करतो. मी हे पॅरामीटर्स चेक केले, तिकडे ह्या सगळ्या गोष्टी चेक होत होत्या. मग नंतर मी अनालिसिस केलं की तिथे करायचं काय. ओके. मग त्याच्यावरनं माझा प्रोडक्ट डिफाईन झाला की मग इथे मी साऊथ इंडियन करतो, कारण की त्या पूर्ण विसिनिटीमध्ये कुठेही साऊथ इंडियन फूड नाहीये. ओके. बरोबर. आणि समोर कॉर्पोरेट आहे, लोकांना त्याची गरज आहे, त्या हिशोबाने मग आपण ते चालू केलं आणि इट्स अ बिग हिट. विथ गॉड. आता नॉर्मली म्हणजे लोक काय विचार करतात मी सांगतो, की लोक आधी विचार करतात की मला वडापावचं दुकान टाकायचंय, मग त्याच्यानंतर लोकेशन फायनल करतात. पण तुम्ही थोडंसं वेगळं सांगितलं की आधी लोकेशन बघायचं आणि तिथं काय चालू शकतं या हिशोबाने मग प्लॅनिंग करायचं. आता माझं सिंहगडचं जे प्रोजेक्ट आहे, अर्बन हार्वेस्ट आणि हेड्सअप म्हणून 2 मोठे ब्रँड लॉन्च केलेत तिकडे. आता सिंहगड रोडला ती जागा फायनल झाली होती त्यांची, मग तिकडे करायचं काय, सो त्याचा अनालिसिस केला पुढे. ओके. आता तिकडे लोकांचे डोळे म्हणजे असे बाहेर आले, इतकं छान आणि सुंदर प्रोजेक्ट झालेला आहे. सो लॉट ऑफ काय म्हणतात त्याला अनालिसिस असतं की लोकेशन सिलेक्ट करायचं आणि तिकडनं मग त्याचं काय करायचं. तुम्ही प्रोडक्ट डिफाईन करा, मग लोकेशन शोधा, किंवा लोकेशन आयडेंटिफाय करा आणि मग तिकडे काय प्रोडक्ट चालू शकतो ते आयडेंटिफाय करा. तसं पण चालू शकतं. ओके. आता आपल्या हॉटेलसाठी लोकेशन फायनलाइज झालंय, आता मला बजेट प्लॅनिंग करायचंय की समजा किती खर्च कुठल्या गोष्टीसाठी केला पाहिजे, तर काय सांगाल. आता लोक ताजमहल बनवतात, पण तुम्ही जे महत्वाची जी गोष्ट असते की तुम्ही तुमचं प्रोडक्ट मध्ये किती तुम्ही इन्व्हेस्ट करता, ओके, त्याला लोक महत्वच देत नाहीत. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स काय होतं की दिसायला सगळं छान सुंदर असतं, प्रेझेंटेशन खूप भारी असतं. म्हणजे आता रिसेंटली मी पण इम्प्रेस झालो होतो एका रेस्टॉरंट मध्ये, आवर्जून गेलो मी त्या रेस्टॉरंट मध्ये, कारण की त्यांचे प्रोडक्ट दिसायला फार छान होतं, इंटिरियर्स खूप भारी होतं. आणि जेव्हा मी ते ट्राय केलं, ते म्हणजे एक म्हण असते ना ती की चाय से ज्यादा केटली गरम, तसं होतं ते. म्हणजे दिसायला काहीतरी वेगळंच होतं आणि जे अपेक्षा होती ती फार डिसअपॉइंटिंग होती. त्यामुळे आज तुमचं प्रोडक्ट फार महत्वाचं आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे इंटिरियर्स मध्ये तुम्ही
लाईट्स तुमचे बरोबर पाहिजेत, कलर बरोबर पाहिजे, ह्या 2 गोष्टी तुम्ही आणि तुमची हवेची क्वालिटी, या 3 गोष्टी तुम्ही जेव्हा नीट करता तेव्हाच तुम्हाला चांगला इम्पॅक्ट येतो. मग इंटिरियर्स तुम्ही थोडंफार प्लस मायनस जरी केलं तरी चालतं, पण या 3 गोष्टीचा फार महत्वाचा रोल असतो रेस्टॉरंटमध्ये. मग त्याच्यानंतर तुमचं बजेट ऍट द एंड ऑफ द डे, की तुम्हाला QSR करायचं आहे का मल्टी क्युझिन करायचं आहे, हे सगळं तुमच्या बजेटवर अवलंबून असतं. आणि मग त्या पद्धतीने मग आपण डिफाईन करतो. म्हणजे तुम्ही जर का 10 लाख स्पेंड करणार असेल तर त्यात तुमचं बार नाही होऊ शकत, फाईन डाईन नाही होऊ शकत, तुम्हाला एखादं QSR किंवा एक्सप्रेस मॉडेलच करायला लागतं. आता तुमचं इंटेन्शन, जसं मी म्हणतो की तुम्हाला हे साईड बिझनेस म्हणून करायचं आहे का तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टर आहात. जर का तुम्ही इन्व्हेस्टर आहात तर मग डेफिनेटली तुम्ही मल्टी क्युझिन आणि नव्या कॉन्सेप्ट हे करणं कधीही काय त्याला योग्य आहे, कारण की तुम्हाला रिटर्न्स थोड्या वेळानंतर येतात, पण ते लॉंग टर्म साठी तुमचे रिटर्न्स येत राहतात. पण जेव्हा तुमचे बजेट छोटे असतात तेव्हा तुम्हाला रिटर्न्स इमिजिएटली मिळतात आणि मे बी शॉर्ट टाइम साठी मिळत राहील, कारण की त्याची ती कॅपॅसिटीच तेवढी असते त्या पद्धतीच्या रेस्टॉरंटची, की एका लेवल नंतर त्याचा टर्नओव्हर नाही वाढू शकत जोपर्यंत तुम्ही एक्सपॅन्ड नाही करत. मल्टिपल लोकेशन्स, मग सेंट्रल किचन, मग ह्या सगळ्या गोष्टी इज सराउंडिंग अराउंड तुमचं बजेट किती आहे स्पेंड करायचं आणि तुमची सस्टेनेबिलिटी ठेवण्याची ताकद किती आहे. म्हणजे तुम्ही जर का रेस्टॉरंट ओपन केलं आणि त्याच्यानंतर तुमचं 6 महिने जर का बिझनेस स्ट्रगल केला, ब्रेक इव्हन झाला नाही, तरी पण तुमची सस्टेन करण्याची ताकद आहे का, त्या पद्धतीने तुम्ही ते कॉन्सेप्ट डिफाईन करा. तरी पण समजा किती % समजा आर्किटेक्ट आपण म्हणतो ना की इंटिरियर मध्ये खर्च केला पाहिजे किंवा किती % बॅकअपला ठेवला पाहिजे, काय? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का 1 कोटीचं तुमचं बजेट आहे तर त्यातनं तुम्ही कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये तुम्ही फक्त सस्टेनन्स कॉस्ट म्हणून बाजूला ठेवा. ओव्हरऑल तुमच्याकडे 1 कोटी आहे, बॅकअपसाठी समजा बॅकअपसाठी ठेवा. आणि मग तुमचं जे काही इंटिरियर किंवा इक्विपमेंट कॉस्ट आहे ते तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट प्रमाणे तुम्ही आयडेंटिफाय करा. आणि कसं तुम्ही त्या बजेटमध्ये बसवू शकता ते तुम्ही त्या पद्धतीने बसवण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी सुरुवातीला तुम्हाला सगळ्याच गोष्टी खूप एक्सक्लुझिव्ह करण्याची गरज नसते. स्लो अँड स्टडी, स्टेप बाय स्टेप करा. म्हणजे तुम्ही जर का नवीन आहात रेस्टॉरंटच्या इंडस्ट्रीमध्ये आणि तुमचं बजेटचा कन्स्ट्रेन आहे तर तुम्ही एक सिंगल प्रॉडक्ट बिझनेस चालू करा, त्याच्यातनं तुम्ही शिका, म्हणजे त्यातनं तुमचे लर्निंग्स घ्या आणि मग तुम्ही मोठी जंप घ्या. त्यानंतर आपण पाहतो की समजा हॉटेल जर चालू करायचं असलं आपल्याला तर लायसन्सेस पण भरपूर लागतात. बरोबर. मग असे कुठले कुठले लायसन्सेस असतात आणि कुठल्या चुका लोक करतात समजा? बरं, आता बऱ्याचशा वेळा काय होतं की हे आता या एरामध्ये फार सोपं झालेलं आहे. बरेचसे इंडिव्हिज्युअल्स असतात जे लायसन्स कन्सल्टंट असतात. तुम्ही त्यांच्याबरोबर कनेक्ट करा आणि ते तुम्हाला इमिजिएटली जे काय डॉक्युमेंट्स लागतात, जे काय प्रोसेस असतात ते तुम्हाला गाईड करतात आणि ते काढून देतात तुम्हाला लायसन्स. अनफॉर्च्युनेटली आपली जी सिस्टीम आहे ती एवढी सपोर्टिव्ह नाहीये, त्यामुळे आपण जे नियम फॉलो करतोय लायसन्सिंगसाठी ते एकतर एकदम पुरातन काळातले नियम आहेत. बरोबर. म्हणजे आता एक्साईजचे जर का तुम्ही रूल्स बघितले तर 1964 का 1962 चे रूल्स आहेत, जे ब्रिटिशच्या काळामधनं ते आलेले, डेव्हलप झालेले ते रूल्स आपण फॉलो करतोय. ते वेशी बाहेर दारूचं दुकान पाहिजे, पण आत्ताच्या घडीला तुम्ही ते करूच नाही शकत. तुमचे नियम तेच ठेवलेत आणि दे डोंट वॉन्ट टू चेंज फॉर देअर ओन रिझन्स. त्यामुळे थोडंसं लायसन्सिंगचा जो भाग आहे तो थोडासा क्रिटिकल होतो रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये. जर का तुम्हाला बार, क्लब, लाऊंज असं काही करायचं असेल, रूफटॉप काय करायचं असेल, नियम थोडेसे विचित्र आहेत आपले, पण पार्ट अँड पार्सल आहेत. त्या आमचा असोसिएशनचा तोच प्रयत्न असतो की आता मी NRIचा कमिटी मेंबर आहे, सो सब कमिटी मेंबर आहे. सो आमचा हाच प्रयत्न असतो की हे लायसनिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आणि आपण इझिली करू शकतो, पण ते इट्स अ लॉंग प्रोसेस, सो वी हॅव टू डील. तरी पण असे बेसिक कुठले लायसन्स तुमचं सर्वात पहिलं तुमचं तर लीज अग्रीमेंट लागतं तुम्हाला. त्याच्या बेसिसवर तुम्हाला फूड लायसन्स, शॉप ऍक्ट लायसन्स मिळतं. शॉप ऍक्ट लायसन्स, त्यानंतर तुमचं फसा लायसन्स, FSA फूड लायसन्स जे असतं
ते लागतं, मग फायर लायसन्स लागतं. तुम्ही जर का बार ओपन करणार असाल तर त्या अजून बरेचसे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. पार्किंगला तुमचं आयडेंटिफाय करायला लागतं, तुमचं मीटर किती आहे, भरपूर गोष्टी येतात. सो इट्स अ कॉम्प्लिकेटेड सिस्टम. आणि ह्याच्यासाठी गाईड करणारे कन्सल्टंट्स आहेत जे फक्त लायसनिंगचीच कामं करतात. ओके. सो दॅट विल मेक द लाईफ इझियर. त्यांच्याकडे गेलेलं बरं आहे कधी पण, कधीही बरं आहे. का सांगतो, कारण की तुम्ही जेव्हा ऑनलाईन जाता, ऑनलाईन तुम्ही काही सबमिट करायचा प्रयत्न करता, बरोबर, ते सबमिटच होत नाही बरेच वेळा. बरोबर आहे. सो तुम्ही आरटीओ मध्ये जरी गेलात, तुम्ही सिंपल शॉप ऍक्ट जरी आपल्याला ऑनलाईन काढायचं असेल तर डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट सगळं तुमचं बरोबर असतं, पण ते होतच नाही. सो ते आहे म्हणजे आता मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय, पण ते आपल्याला कटू सत्य आहे, बरोबर, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. येस. त्याच्यानंतर आपण पाहतो की समजा कुठलंही हॉटेल ओपनिंग करताना लोक खूप असं गाजावाजा करतात किंवा जास्त खर्च करतात. मग हे कितीपत योग्य आहे आणि काय केलं पाहिजे नेमका? मी परत तेच म्हणेन की तुमचं जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ओके. आता कल्याणी नगर मध्ये एक खूप मोठा क्लब लॉन्च झाला, जिथे सगळे सेलिब्रिटीज आले होते. तो त्यांचा फॉर्मॅट होता. ते तेवढं करणं त्यांना भाग होतं. ते नसतं केलं तर कुणाला कळाच नसतं की तेवढा मोठा क्लब लॉन्च झालेला आहे. बरोबर. पण उद्या जर का मी वडापावची गाडी लावली तर तिथे मी सेलिब्रिटीजला काय म्हणतात त्याला ओपनिंग साठी नाहीच बोलू शकणार. बरोबर. सो हे कम्प्लिटली तुमच्या प्रॉडक्टवर डिपेंडंट आहे, तुमच्या बजेटवर परत डिपेंड आहे. तुम्ही जर का ओपनिंग साठीच जर का तुम्ही 10 लाख रुपये बजेट काढून ठेवलेलं आहे तर मग डेफिनेटली तुम्ही खर्च करा तो. पण कसं होतं ना, त्यांनी फक्त तुम्हाला एक आवाज होतो मार्केट, इनिशियल बूस्ट मिळतो. समजा इनिशियल बूस्ट मिळतो की नाही हे थोडं सब्जेक्टिव्ह आहे. फक्त आवाज होतो की अरे काहीतरी आले. आता काहीतरी आलंय, मग त्याचा तुमचा रिपल इफेक्ट किती आहे आता. आणि ओपनिंगला अनफॉर्च्युनेटली काय होतं, जे काही कोणी लोक येतात ना ते परत कधीच तुमच्याकडे धंदा असतात. एक्झॅक्टली. सो आहेत त्याच्या तशा गोष्टी. आधी खूप हे चालायचं, आधी खूप फायदा पण व्हायचा या सगळ्या गोष्टींचा. पण परत तुमच्या एरियावर डिपेंड आहे, तुम्ही कुठल्या एरियामध्ये ओपनिंग करताय, तुमचं फॉर्मॅट काय आहे, काय पद्धतीचे लोकांना तुम्ही लॉन्चला बोलवताय. म्हणजे जर का तुम्ही जसं मी म्हटलं की आता मी डोसा विकतोय, मी डोसा विकण्यासाठी मी जर का एकदम फॅन्सी इन्फ्लुएन्सर्स बोलवले काही उपयोगच नाही, मला त्याची गरजच नाही. पण जर का मी आता एक अजून एक क्लब लॉन्च करतोय मी बाणेरमध्ये, जर का क्लबसाठी मला मी नॉर्मल लोकांना नाही, मी त्या सगळ्या फॅन्सी लोकांनाच बोलवणार, कारण की त्यांच्या थ्रू त्यांच्या नेटवर्कला आपल्याला टॅप करायला मिळतं. सो तुम्ही काय प्रोडक्ट लॉन्च करता आणि तुमचं बजेट काय आहे, बरोबर. आणि टार्गेटेड ऑडियन्स पण महत्वाचे. समजा की तुमची टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे, कोणापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे समजा. बेसिकली बरोबर, अगदी बरोबर. ओके. त्याच्यानंतरचा एक मेन क्वेश्चन आहे की समजा कोरोनामुळे हॉटेल इंडस्ट्रीला बराच निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला होता समजा, त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? समजा शिकवण अशी मिळाली की इट इज जस्ट बिझनेस, काही फरक नाही पडत. ऍट द एंड ऑफ द डे एक वचन आहे बायबलमध्ये की एव्हरीथिंग विल वर्कआउट फॉर टुगेदर फॉर युअर गुड इफ यू ट्रस्ट इन हिम. आणि तेच आपण फॉलो केलं आणि आज इट इज अ डिफरंट स्टोरी. सो कोरोनामध्ये शिकण्याचं तेच होतं की विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. एक्झॅक्टली. सर सलाम तो पगडी हजार. बरोबर. सर्वात जास्त इम्पॅक्ट झाला, पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा लोकांनी आत्महत्या देखील केल्या. फार काय त्याला जीव घेणं हे ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नसू शकतं. तेच ना. आणि जीव असेल तर तुम्ही काही लढू शकता. आणि ह्याच्यात एक मी मेन्शन करायला मला वाटतंय की आज तुमचा फॅमिली सपोर्ट किती स्ट्रॉंग आहे. आज स्पेशली मला माझी बायकोचा जो पाठिंबा जो आहे मला, तो फार स्ट्रॉंग आहे. माझ्या प्रत्येक फेलियर मध्ये तिने कधीच गिव्हअप नाही केलं. जेव्हा घरचे तुमच्यावर संशय घ्यायला लागतात ना, अरे करतोय काय तू का, तो म्हणजे माणूस खच्ची होऊन जातो त्यात. सो ते न करण्याचे पूर्ण क्रेडिट 100% माझ्या बायकोला देतो मी. आणि देवाच्या कृपाने भरपूर मेंटल टॉलरन्स आणि जी ताकद मिळते ते विश्वास तुमचा जेवढा स्ट्रॉंग असतो
त्याच्यावर पूर्ण तुमची पार्टनर व्यवस्थित पाहिजे, समजा करेक्ट पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की तुमचं एकतर तुम्ही एक जोक होता की आयडेंटिफाय करा हा व्यक्ती कोण आहे. ज्याला फॅमिली आवडत नाही, ज्याला मजा करायला आवडत नाही, ज्याला ट्रिपला जायला आवडत नाही, ज्याला घरी वेळ द्यायला आवडत नाही, टीव्ही बघायला आवडत नाही, ज्याला वीकेंडला सुट्टी नसावी, कोण आहे? हा रेस्टॉरंटर आहे. सो विचार सो ते आम्ही असतो. ओके. कारण की तुम्ही जर का नीट अनालाइज केलं की जेव्हा केव्हा दुनिया मजा करते तेव्हा आम्ही कामं करत असतो. बरोबर. आणि जेव्हा मजा करत नसते दुनिया तेव्हा आम्ही आमची मजा करतो. ओके. सो पूर्णपणे ऑपोजिट असतं. तुम्हाला काय वाटतं सर्वात महत्वाचा माणूस कोण असतो रेस्टॉरंट मध्ये काम करणार, टीम मधला सर्वात महत्वाचा माणूस कोण? शेफ. आपण नाही का? येस, मला तरी शेफच वाटत होता समजा. बिलकुल नाही. शेफ जर का तुमचा आज आला नाही ना तर तुमचा जो हेल्पर बॉय आहे तो कधीही त्याच्या शूज मध्ये जाऊन काम करण्याची इच्छा दाखवतो आणि तो इमिजिएटली टेक ओव्हर करण्याची त्याची तयारी असते. तुमचा सर्वात जास्ती महत्वाचा जो माणूस आहे तुमच्या टीम मधला तो आहे तुमचा मोरीवाला. ज्या दिवशी तुमचा मोरीवाला येणार नाही तुमच्या भांडी धुण्यासाठी कोणीच तुम्हाला मदत नाही करणार. त्यामुळे तुम्ही सर्वात जास्त ज्याला सांभाळायचंय, शेफ्स मिळतात, मॅनेजर्स मिळतात, वेटर्स मिळतात, हेल्पर मिळतात, पण मोरीवाला हा फार महत्वाचा माणूस असतो आणि त्याला तुम्ही जपणं हे फार फार म्हणजे सगळ्यांना एक फ्रीची ऍडवाइस आहे. मोरीवाल्यांना तुम्ही एकदम घट्ट जपून ठेवा आणि सांभाळा. त्यांना जे हवंय ते द्या, तुम्ही फार सुखात राहाल. ओके. त्यानंतर आपण पाहतो की आता नवीन नवीन जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आले जसं की झोमॅटो झालं, स्विगी झालं, तर याच्यामुळं लोकांना जे हॉटेल इंडस्ट्रीवाले आहेत त्यांना फायदा झाला की नुकसान झालं? झोमॅटो आणि स्विगी म्हटले की मला ते फक्त एक गाणं वाजतं, मोये मोये. सो झोमॅटो आधी जेव्हा स्टार्ट झालं होतं तेव्हा डेफिनेटली खूप फायदा होता. झोमॅटो मी कितीही क्रिटिकल असलो तरी पण माझे स्वतःचे ब्रँड झोमॅटोवर आहेत. पण त्यातनं जर का फायदा होतोय का विचारलं ऍज बिझनेस, आय वुड नॉट से मच, कारण की कमिशन्स खूप जास्ती आहेत. जे आमचे प्रॉफिट लाईन्स आहेत त्या फार स्लिम असतात, पण ते व्हिजिबिलिटीसाठी आम्हाला भाग आहे. त्याच्यातनं व्हिजिबिलिटी चांगली मिळत राहते. झोमॅटोवर एक ऑर्डर आपण जेव्हा विकतो ती नंबर ऑफ ऑर्डर्स जोपर्यंत तुमच्या एक्स अमाऊंट पर्यंत जात नाहीत तोपर्यंत तुम्ही काहीच कमवणार नाही, रादर तुम्ही नुकसानात ते हे करता. झोमॅटोचं कसं असतं की तुम्हाला एकतर तुम्ही ऑनलाईन असता, तुम्हाला त्यांना कमिशन द्यावं लागतं जे जवळपास 30-32% पर्यंत जातं टॅक्सेस वगैरे सगळं. मग तुमचा पॅकेजिंग कॉस्ट असतो. पॅकेजिंग कॉस्ट तुम्ही गेस्ट कडनं रिकव्हर करता, पण तो सुद्धा एकदम फ्रॅक्शन मध्ये रिकव्हर करता. तुमची जर का 100 रुपयाची ऑर्डर असेल तर तुम्ही 50 रुपये पॅकेजिंगच्या नाही चार्ज करू शकत. सो तुमचे पॅकेजिंग चार्जेस असतात. त्याच्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर ऍक्विजिशन कॉस्ट असते ज्याला आपण सीपीए म्हणतो, सॉरी कॅग म्हणतो. आता कॅग जो तुमचा आहे तो फार जास्त असतो, कारण की जोपर्यंत तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कन्झ्युमर व्हिजिबिलिटी मिळत नाही. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला डिस्काउंट द्यावे लागतात. बरोबर. तर इथंच मला एक विचारायचं आहे क्वेश्चन की जे आपण झोमॅटोवरती किंवा स्विगीवरती जे डिस्काउंट पाहतो समजा, मग ते हॉटेल्सवाल्याकडनं असतात की झोमॅटो किंवा स्विगी वाल्यांकडनं असतात? समजा आधी दोन्हीकडनं असायचे, आता सुद्धा असतात दोन्हीकडनं. मेजरली आता रेस्टॉरंट ओनर कडनं असतात ते डिस्काउंट डिपेंडिंग ऑन द प्लॅटफॉर्म. आणि काही वेळा ते त्यांचं पण ऍड ऑन करतात झोमॅटोवाले त्यांचं डिस्काउंट जे त्यांच्या पॉकेटमधनं जातं. पण ते जेव्हा त्यांचे फेस्टिवल असतात किंवा काही पर्टिक्युलर त्यांचं इव्हेंट्स वगैरे असतात तेव्हा ते आपल्याला ते ऍड करून ती व्हिजिबिलिटी देतात. ओके. पण इथं मी पाहिलेलं आहे समजा की लोक म्हणतात की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वस्त मिळतं, पण नॉर्मली जर आपण चेक केलं समजा तर जी थाळी आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन समजा 300-350 मिळत असते, तीच थाळी ऑनलाईन जर आपण चेक केलं तर 400-450 दाखवते आणि मग त्याच्यात ते डिस्काउंट देतात. म्हणजे सो
ते करावं लागतं. म्हणजे आता जर का मला हे मी 4 जेव्हा पॅरामीटर्स सांगितले की तुम्हाला डिस्काउंट, पॅकेजिंग चार्जेस, कॅग आणि तुमचं कमिशन, ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करता, 100 रुपयाचं जर का प्रोडक्ट असेल तुमचं, तर तुम्ही कमीत कमी 112-115 रुपये लागतात तुम्हाला. बरोबर. मग तुम्ही कसं काय कमवणार? बरोबर. त्यामुळे आम्हाला बाय डिफॉल्ट प्राइसिंग हाय करावं लागतं, त्याच्यावर डिस्काउंट करून ऍटलिस्ट हाय प्रॉफिट्स नाही तर ऍटलिस्ट ब्रेक इव्हन तरी होईल. सो हे करणं भाग पडतं. आणि आधी हे करत नव्हतो आपण, कारण की तेव्हा कमिशनच तुमचे 8%, 12% या ह्याच्यावर होतं. आता ह्यासाठीच ONDC म्हणून एक गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म. ते काय आहे नेमकं, मला त्याच्याबद्दल विचारायचं होतं. ONDC हे एक गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे ज्याच्यात सगळेच बिझनेसेस आहेत. म्हणजे तुम्ही गारमेंट्स पासून ते इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स पासून ते रेस्टॉरंट प्लॅटफॉर्म्स, डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स, हे सगळं काही त्याच्यावर आहे. आणि त्याचे कमिशन्स एकदम कमी आहेत. त्यामुळे ते आम्हाला फार, आता अपेक्षा खूप मोठी आहे आमची ONDC वर. ते आता जेवढा अग्रेसिव्हली गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेईल तेवढाच आमचा त्यातल्या त्यात फायदा वाढत जाईल. भले इनिशियली आम्हाला काय म्हणतात त्याला बिझनेस जास्ती मिळणार नाही, पण जेव्हा मिळायला चालू होईल तेव्हा बेनिफिट खूप चांगला राहील. येस. आणि गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही समजा की रेट्स आज लगेच डबल केले का काय. बरोबर. हा. आणि त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन आहे की आपण नवीनच ऐकतो की क्लाउड किचन, तर याच्यावरती तुमचं काय मत आहे की नेमकं काय असतं? क्लाउड किचन इज द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन एंटर. 100 एखादा माणूस पैसे कमवतो, पण 99 लोक ह्याच्यात लॉसच होतात. कारण की क्लाउड किचनचं जे डायनामिक्स आहे ते वेगळे असतात. तुम्ही जोपर्यंत मल्टिपल म्हणजे ह्याच्यात तुमचा बिझनेस फक्त ऑनलाईन असतो. सो तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला किती जास्त डिस्काउंट्स द्यायचे, तुमचा कॅग किती मोठा असणार आहे, आणि त्याच्यातनं तुम्ही जेव्हा विकणार आहात प्रोडक्ट, ते प्रोडक्ट चांगलं करण्यासाठी तुमची टीमचं कॉस्ट तेवढाच आहे. लोक काय करतात की रेंटल कमी होईल त्यामुळे ते काहीतरी पत्र्याच्या शेडमध्ये करतात, पण तिथे लोकच टिकत नाही. बरोबर. तुमचं प्रोडक्ट चांगलं नाही निघणार, प्रोडक्ट चांगला नाही निघाला तर तुमचं सेल नाही होणार आहे. इम्पॅक्ट होईल. इट्स अ व्हेरी 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 चॅलेंजिंग स्पेस. माझ्या माहितीमध्ये तरी क्लाउड किचन मध्ये कोणी असं चांगलं सक्सेसफुल झालेलं आहे हार्डली एनी. आणि जे आहेत ते ऑलरेडी मोठ्या कंपनीज आहेत की ज्यांनी फंडिंग उचललेली आहे आणि ते मनी बर्न करतायत. समजा नॉर्मल माणसासाठी ते पॉसिबल नाही. एक्झॅक्ट. ओके. सो आता क्लाउड किचन मध्ये कसं आहे, मी हेच सांगेन की जर का तुमचं एक्झिस्टिंग फॅसिलिटी आहे, फॉर एक्झाम्पल आता माझं रेस्टॉरंट आहे आणि माझ्याकडे टीम आहे, माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि माझा ऑलरेडी तो बिझनेस चालू आहे त्या एक्स प्रोडक्टचा. जर का मी एक बर्गर ब्रँड करतो तर माझा बर्गरचा QSR ऑलरेडी आहे, तिकडे छान धंदा होतो. पण माझ्याकडे इक्विपमेंट आहे, मटेरियल आहे आणि माणसं आहेत. मग मी त्याच्यातनच एक असा दुसरा प्रोडक्ट लॉन्च करेन की ज्याच्याने माझी फॅसिलिटी ऑप्टिमाइज होईल. म्हणजे सॅलरी जे लीन आवर्स मध्ये लोक नुसते बसलेले असणार आहेत, त्यातनं माझं ऑनलाईन साठी मी कुठलं तरी दुसरं प्रोडक्ट डेव्हलप करेन की तिथं दुकानात नाही मिळणार, पण ते ऑनलाईन खूप अग्रेसिव्हली चालू शकतो. माझं प्रोडक्ट कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणि बाकीचे फॅसिलिटीज ऑप्टिमायझेशन हे माझा हेतू असेल. आणि मग त्याच्यातनं जर का मला एकदम मार्जिनल प्रॉफिट जरी मिळालं तरी ते प्लसच आहे ना. बरोबर. मग त्या पद्धतीने मी क्लाउड किचन चालवेन. बरोबर. म्हणजे इंडियन रेस्टॉरंट आहे माझं, मी बिर्याणी बनवतोच आहे, मी बिर्याणी विकतोच आहे. सो मी एक बिर्याणीचा एक ब्रँड एस्टॅब्लिश करेल जो फक्त ऑनलाईन आहे आणि त्याला पॉप्युलर करेल. बरोबर. सो माझी इन्व्हेंटरी जी आहे मी तीच ऑप्टिमाइज करून ती ऑनलाईन विकतो. पण त्याच्यातनं मला कमी प्रॉफिट मिळालं तरी ऍट द एंड ऑफ द डे इट इज प्रॉफिट. बरोबर. इथं एक म्हणजे असंच सब क्वेश्चन मला विचारायचं की आता तुम्ही सांगितलं बिर्याणी, तर बिर्याणी येऊन मला आठवलं की समजा मला जर चालू करायचं असेल तर असे कुठले प्रॉडक्ट्स आहेत समजा की ज्याच्यामध्ये प्रॉफिट बऱ्यापैकी असतो. समजा बिर्याणी असू द्या किंवा आपण म्हणतो ना की सिंपल वडापाव, किंवा कुठले प्रोडक्ट्स चूज केले पाहिजे. समजा तुमचं प्रोडक्ट चूज करण्यासाठी तुमची फूड कॉस्ट जी आहे ती फार क्रिटिकल असते. तुमची फूड कॉस्ट जर का 25 आणि 30% मध्ये असेल तर ते प्रोडक्ट तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुली विकू शकता. तुम्ही जर का फूड कॉस्ट तुमची 50%, 60% वर जात असेल
ही एक मेजर काय म्हणतात त्याला. फूड कॉस्ट म्हणजे काय की नेमकं बनवायचा खर्च आहे का? बनवायचा खर्च, तो विकण्याचा खर्च. म्हणजे जर का 100 रुपयाचा मी डोसा विकतोय तर त्याची फूड कॉस्ट किती पाहिजे, म्हणजे मटेरियल आणण्यापासून ते प्रोसेस करून तो तुमच्या डिश मध्ये येऊन तुम्ही तिथे बसताय, फॅन चालू आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ते पण इन्क्लूड होतं. फूड कॉस्ट कॅल्क्युलेशन मध्ये पण बरेचसे फॅक्टर्स आहेत की एकदम प्युअर फूड कॉस्ट आणि ओव्हरहेड्स मिळून फूड कॉस्ट ही वेगळी असते. ओके. सो प्युअर फूड कॉस्ट जर का तुमची 25% 28%च्या आसपास असेल तर नथिंग लाईक इट. ओके. त्यानंतर एक क्वेश्चन मला विचारायचं आहे की समजा आपण पाहतो की हॉटेल चालू होतात आणि बंद पडतात, तर मग असे कुठले मेजर फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे लगेच हॉटेल्स बंद पडतात? कुठल्या गोष्टींचं म्हणजे चुका आपण म्हणतो? ओव्हर अँबिशियस असतात लोक बरेचदा, R&D करत नाही. त्यानंतर जे शेजारचा करतोय तेच मी पण करतो. त्यानंतर तुम्ही डिस्काउंटिंग फॅक्टर जो आहे की डिस्काउंट करणं, म्हणजे एक मला अजून आठवतं एकदा मी आणि कुणाल बसलो होतो, 2017ची गोष्ट आहे, जस्ट कॉफी पीत बसलो होतो. तेव्हा जे ट्रेंड चालू झालं होतं, मी कुणालला म्हटलेलं की कुणाल एक दिवस असा येणार आहे की आपण लोकांना बोलवणार आहे, त्यांना फ्रीमध्ये जेवण पण देणार आहे आणि त्यांना आपण पैसेही देणार आहोत की तुम्ही आलात त्यासाठी. आता हे जे लोक आहेत ते व्लॉगर्स आहेत. आता हे जे बरोबर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. सो आज परिस्थिती तीच आहे. त्यामुळे तुम्ही बंद कसं होतं आणि का होतं ह्याला प्रचंड जास्ती कारण आहेत. तुम्ही एकतर तुमचं बजेट, तुमची सस्टेनेबिलिटी, तुमचं प्रोडक्ट मिक्स, त्यानंतर तुमचं मेन्यू प्राइसिंग कसं आहे. सो ह्याच्यात एक तर आहे या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या. दुसरी गोष्ट जे मी म्हणालो की तुमचं बजेटिंग जो फॅक्टर असतो, लोक युजली काय करतात, आज मला आता 1 कोटी रुपयाचं माझं बजेट आहे, मी इंटिरियर्स वगैरे सगळं केलं, मी सगळं परचेसिंग केलं आणि मी अजून पेमेंटच नाही केलेलं आहे. मी 50 लाख रुपये पे केलेले आहेत वेंडर्सला माझ्या इंटिरियर आणि ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असं टर्म देऊया. आणि दुसरं आहे तुमचं ऑपरेशनल फंड्स. बरोबर. सो जेव्हा तुम्ही कॅपिटल क्लोज करत नाहीत आणि तुम्ही ऑपरेशन चालू करता, ऑपरेशन म्हणजे तुमचा बिझनेस चालू झाला आणि तुमचं कॅश रोलिंग व्हायला लागलं तिकडे, आणि हे तुमचं आता 1 कोटीचं तुमचं बजेट होतं, तुम्ही केलाय खर्च फक्त 50 लाख रुपये. बरोबर. उरलेले 50 लाख रुपये तुम्ही मार्केटमध्ये देणं आहे, तुमचा बिझनेस चालू झाला, तुम्ही हे बिझनेसचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करता तुमच्या कॅपिटलचे पेमेंट्स करण्यासाठी. मग इकडचं जे तुमचे बिझनेसच्या लायबिलिटीज आहेत, ज्या मंथली ऑनगोईंग लायबिलिटीज आहेत, त्या डिस्टर्ब व्हायला चालू होतात. त्या डिस्टर्ब झाल्या की तुमच्या सॅलरी वेळेवर होत नाहीत, रेंट वेळेवर भरल्या जात नाही, मग कॉस्ट कटिंग चालू होतं, प्रोडक्ट्स नॉट अवेलेबल व्हायला लागतात, क्वालिटी माणसं निघून जातात. सो हा एक दिस इज अ रेसिपी फॉर डिझास्टर. मी माझ्या दुसऱ्या एका ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की तुमचं बजेटिंग आणि फायनान्सिंग हा एक इतका क्रिटिकल भाग आहे की तुम्ही तुमचे पैसे कसे युटिलाइज करणार आहात आणि वापरणार आहात हे फार महत्वाचं असतं. म्हणजे जे आधीचे जे आपण म्हणतो ना की कॅपिटलायझेशन साठी जे पैसे आपण वापरले होते ते देऊन टाकायला पाहिजे का, ते कम्प्लीट करून टाकायला पाहिजे? एक्झॅक्टली. तुम्ही 1 कोटीचं बजेट घेऊन आले, म्हणजे माझा समज काय, हा बाबा माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि मी ते इन्व्हेस्ट करणार आणि मला रेस्टॉरंट चालवण्यासाठी मी वेगळे माझे 50 लाख रुपये ठेवलेले आहेत. सो जर का तुम्ही टोटल फक्त 50च दिले आणि 1 कोटीचा गॅपच आहे तर सुरुवातीलाच गॅप बाय डिफॉल्ट तुम्ही म्हणजे रेसिपी फॉर डिझास्टरच आहे. येस. त्यामुळे फक्त मुव्हमेंट आणि प्रोग्रेस हे कन्फ्युजन फार लोकांना होतं की लोक फक्त बिझी असतात, चालतंय, रोज चालतंय, रोज सकाळी 6ला उठतायत, रात्री 12ला घरी येत आहेत, रोज 100 गेस्ट येतात, नुसती मुवमेंट होते, पण आई प्रोग्रेस आहे. तुम्ही ते नीट स्टडी केलं पाहिजे की तुमचा प्रोग्रेस होतोय की नाही, फायनली प्रॉफिट होतोय की नाही समजा. एक्झॅक्टली. तुम्ही ज्या कारणासाठी तुम्ही बिझनेसमध्ये उतरताय ते कारण तुमचं सॅटिस्फाय होत आहे का नाही. अँड नेव्हर गिव्ह अप. म्हणजे इट्स जस्ट अ बिझनेस, डोंट स्ट्रेस. काही उपयोग होत नाही, तुम्ही किती स्ट्रेस घ्या, किती चिडचिड करा, त्याच्याने काहीही फरक पडणार नाहीये. जे व्हायचंय तेच होणार आणि ते चांगल्यासाठीच होतं. पण त्या चुकांमधनं शिका आणि इम्प्लिमेंट करा तुमचे लर्निंग्स आणि पुढे जा. डोंट गिव्ह अप. येस. गिव्हिंग अप इज द मोस्ट इझिएस्ट थिंग इन लाईफ. नेव्हर गिव्ह अप.
ओके. आणि शेवटचं एक परत मी सांगू इच्छितो की हॉटेल इंडस्ट्री ही पॅशनेट लोकांसाठीच आहे. ओके. तुम्हाला जर का पॅशन नाही इंडस्ट्रीबद्दल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पडू नका. तुम्हाला ग्लॅमर अट्रॅक्ट फार होतं, पण ग्लॅमर क्रिएट करण्यासाठी जी जिद्द लागते, जे काय त्रास आहे, जो काय कष्ट आहे, जे काय करावं लागतं त्यासाठी, ते फार पेनफुल असतं. आणि ते पॅशन असेल तरच होतं. तुम्ही पॅशनेट नसाल, भले नॉट ओनली रेस्टॉरंट इंडस्ट्री, तुम्ही काही जे करता ते जर का तुम्ही पॅशन नाहीये त्याच्यामध्ये तर तुम्ही सक्सेस नाही अचीव्ह करू शकत. बरोबर. आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट व्हॉट आय डू आणि मला काम केल्यासारखं वाटतच नाही. आय ऑलवेज से की मी इतक्या ब्लेस्ड प्रोफेशन मध्ये आहे की लोक मला पिण्याचे आणि खाण्याचे पैसे देतात. अजून काय पाहिजे. आणि आपण सगळ्यांना पोट पाण्यासाठीच करतो. बरोबर आहे. मला तर खूप मजा आली आणि बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या आणि आशा आहे की आमच्या ऑडियन्सला पण आवडेल. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान होता. समथिंग व्हेरी डिफरंट. मला वाटतं पहिलाच मराठी पॉडकास्ट. हो, पहिलाच मराठी पॉडकास्ट आहे. तरी माझं मराठी थोडंसं कच्चं आहे. मध्ये मध्ये इंग्लिश येतच, कारण की माझं रोजचं जे काय रुटीन म्हणू शकतो, रुटीन आहे ते तसं आहे. बरोबर. आणि आपली जी ऑडियन्स आहे ती पण अशी यंग आहे, असं काही नाही की मराठी इंग्लिश दोन्ही आहे. सो काय कुणाला मी काही हर्ट केला असेल तर त्यासाठी मी आता सॉरी म्हणतो. आणि ज्यांना काही सल्ले दिलेले आहेत ते निश्चित तुम्ही इम्प्लिमेंट करा. आणि काही हेल्प लागत असेल तर डेफिनेटली नक्कीच. कारण आम्ही आहोत. हॉटेल इंडस्ट्री अशी आहे की म्हणजे आता आपण इतका वेळ चर्चा करतोय तरी पण अशी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरती अजून चर्चा बाकी आहेत. तर मला असं नक्कीच वाटतं की ज्यांना पॉडकास्टमध्ये काहीच होणार नाही. एक सब्जेक्ट मेन्यू इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्टवर मी तासभर बोलू शकतो. त्या टेक्निकॅलिटीज इतक्या आहेत. मग इंटिरियर डिझायनिंग, मग तुमचं लोकेशन, प्रत्येक गोष्टीवर एक पॉडकास्ट करू शकतो आपण. पण लोक बोर होतील मला सारखं बघून. पण मला असं वाटतं की ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच देऊ, तर तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि शेवटचं मला आठवतं की तुम्ही सांगितलं होतं, आपण ज्यावेळेस भेटलो होतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की हा पॉडकास्ट तुमच्या सासूबाईंना खूप आवडेल. हो, येस, ऍब्सोल्युटली. कारण की त्यांना मराठी म्हणजे त्या बँकेतनं रिटायर झाल्या. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एकदम मोठ्या सिनियर पोझिशनवरनं ते रिटायर झालेले आहेत. कोथरूडकर आहेत. त्यामुळे मराठी पॉडकास्ट हे फार आवडीचा विषय आहे. बरोबर. सो ते डेफिनेटली आय होप आवडेल. येस, नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा. आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.